तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व करणार आहे. टू डिक्रीज द रेंज ऑफ ॲन ॲमीटर इट्स रेजिस्टन्स नीड टू बी इन्क्रीज. ॲन ॲमीटर हॅज रेजिस्टन्स R0 अँड रेंज I. तर आपल्याला ॲमीटरची जी रेंज आहे ती काय करायची, डिक्रीज करायचं. ओके, त्याचा रेजिस्टन्स जो दिलेला आहे तो किती दिला आहे तर R0 इतका दिलेला आहे आणि त्याची रेंज I इतका दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग रेजिस्टन्स कॅन बी कनेक्टेड इन सिरीज. ओके, तर खालीलपैकी कोणता रेजिस्टन्स आपल्याला सिरीजमध्ये कनेक्ट करायचा, सिरीज विथ इट टू डिक्रीज इट्स रेंज टू I/N. तर सिरीजमध्ये कोणता रेजिस्टन्स कनेक्ट करायचा जेणेकरून त्याचं रेंज I/N एवढं व्हायला पाहिजे. तर हा क्वेश्चन 2006ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे R0/N. बी ऑप्शन आहे R0/N-1. सी ऑप्शन आहे R0/N+1 आणि लास्ट डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक ॲमीटर दिलेलं आहे, ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला इन्क्रीज करायचा आहे आणि त्या ॲमीटरचा सुरुवातीचा जो रेजिस्टन्स आहे तो किती तर R0 इतका. ओके, तर सुरुवातीची कंडिशन घेऊ आपण. तर आपल्याला या ठिकाणी एक ॲमीटर दिलेला आहे आणि या ॲमीटरचा जो रेजिस्टन्स आहे टोटल तो किती तर R0 आणि याच्यातून जो करंट पास होणार आहे तो किती होता तर I इतका करंट याच्यातून पास होत होता. ही पहिली ॲमीटर झाला आणि याच्या अक्रॉस जी आता करंट पास होणार आहे म्हणजे याच्या अक्रॉस आपल्याला बॅटरी कनेक्ट करायचं आणि त्या बॅटरीचं जे पोटेन्शियल आहे ते किती असणार तर V इतकं त्याचं पोटेन्शियल आहे. तर आपल्याला सांगितलं आहे ते खालीलपैकी कोणतं रेजिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचं जेणेकरून त्याचा जो करंट आहे नवीन याच्यासाठी घेऊ आपण त्याला I1 आणि हा जो I1 करंट आहे तो किती डिक्रीज होणार आहे, डिक्रीज टू I/N इतकं. तर आपल्याला रेजिस्टन्स जो आहे तो कशामध्ये कनेक्ट करायचा आहे, सिरीजमध्ये. आता पहिल्या कंडिशननुसार जर घेतलं अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू काय असणार R कोणता आहे तर ओरिजिनल रेजिस्टन्स R0 इतका होता. आता आपल्याला करंट रिड्यूस करायचा आहे, मग हा रेजिस्टन्स जो आहे R0 तो तसाच असणार आणि याच्या सिरीजमध्ये आणखीन एक रेजिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचं. सिरीज रेजिस्टन्स आहे त्याला आपण काय करू तर RS कन्सिडर करू. आज जर कनेक्ट केला तर हा जो करंट फ्लो होणार आहे तो करंट किती रिड्यूस होणार तर I/N इतका हा करंट याच्यातून पास होणार आहे. ओके, मात्र याचं पोटेन्शियल जे असणार आहे बॅटरी आपण तीच कनेक्ट करणार आहे म्हणजे पोटेन्शियल कसं असणार आहे, सेम असणार आहे. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. अगेन अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू आपला जो करंट आहे याच्यातून फ्लो होणार आहे दुसऱ्या सर्किटमध्ये तो I1 आहे. मग पहिला जो रेजिस्टन्स आहे त्या दोघांची काय करा ॲडिशन. सिरीजमध्ये आपण रेजिस्टन्सची काय करतो ॲडिशन. मग I1 R0 प्लस RS. इक्वेशन 1 जर घेतला तर V ची व्हॅल्यू भेटलेली आहे I/R0 तर ती या ठिकाणी पुट करून टाका I/R0 आणि या I1 ची जी व्हॅल्यू आहे I1 ची व्हॅल्यू किती आहे I/N इतकी आहे आणि तर राहिलं R0 प्लस काय RS. इथला I आणि I काय झाला कॅन्सल. IN इकडे डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय. R0 इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला R0 प्लस RS. प्लस R0 इकडे काय करा तर मायनस मग झाला R0 मायनस R0 इज इक्वल टू RS. RS मीन्स सिरीज रेजिस्टन्स जो आपल्याला फाइंड करायचा. या दोन्ही टर्ममधून कॉमन येणारे काय R0 आणि तर अनकॉमन राहणारे N-1 R0 आला तुमचा RS. मग हा रेजिस्टन्स तुम्हाला त्या ठिकाणी सिरीजमध्ये या ठिकाणी कनेक्ट करावं लागेल. जर आज सिरीजमध्ये जर कनेक्ट केला तर तुमच्या करंटची जी रेंज असणार आहे ती डिक्रीज होणार आहे I/N एवढ्या टर्मने. ओके, आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर RS इज इक्वल टू R0 इन ब्रॅकेट N-1 असं एकही ऑप्शन या ठिकाणी मॅच होत नाही. तर लास्टचं जे ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर डी जो आहे तर या ठिकाणी दिलेला आहे नन ऑफ दिस. ओके, तर यापैकी कोणतेही एक ऑप्शन करेक्ट नाही आहे. तर डी ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी करेक्ट या ठिकाणी आपला या ठिकाणी मॅच होणार आहे. मग या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी म्हणजे नन ऑफ दिस. ओके.